सर, आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती तुमचा विश्वास आहे. अर्थात तो सगळ्यांनाच असायला हवा. या चौकशी ते करतील आणि सगळं सत्य समोर येईल. आशिष सर पण मगाशी म्हणाले, की रोहित पवार हे थोडे मिसगाईडेड मिसाईलसारखे असे वापरले जात आहेत का? तर या संदर्भातलं त्यांना हे जे काही सगळं ते आज प्रेझेंटेशन देऊन मांडतायत, सगळं समोर आणतायत, हेच विषय त्यांना मुख्यमंत्र्यांना आधी भेटून त्यांना सांगून, की बाबा असं-असं आम्हाला हे निष्पन्न झालेलं आहे. तर त्यांनी ते तसं कुठे केलेलं दिसलं नाही. ते थेट लोकांसमोर येऊन प्रेझेंटेशन वगैरे करतायत. तर याच्याकडे आपण म्हणजे हे राजकारण करतायत असं वाटत नाही का? म्हणजे असा दृष्टिकोन पण असू शकतो, की हे राजकारणासाठी मग केलं जातंय. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की रोहित पवार अप्रत्यक्षपणे सत्ताधारी पक्ष म्हणजे महायुतीवरच दबाव आणतायत दबाव आणतात. विलिनीकरणासाठी, म्हणून हे सगळं विलिनीकरणासाठी चाललंय. आणि विलिनीकरणासाठी आणि दुसरा मुद्दा, की मग त्याने आधी फडणवीसांचे मग मुख्यमंत्र्यांची का नाही भेट घेऊन हे सगळे पुरावे त्यांच्यासमोर मांडले किंवा काय असं तरी सध्या तरी कुठे समोर आलेलं नाही. फक्त ते आता प्रेझेंटेशन घेऊन हे सगळे मुद्दे समोर मांडतायत. तर आम्हाला असं वाटतं, की हा राजकारणाचाच भाग आहे का? पहिलं तर काही हे विलिनीकरणासाठी म्हणण्यात काहीच हशील आहे, असं मला वाटत नाही. कारण मी पुन्हा एकदा सांगतो, की या 2 गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत. 2 परिस्थिती पूर्ण वेगळ्या आहेत. दुसरा जो तुमचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तो का घडलं असावं? तर आज किती दिवस उलटलेत, तपासाला किती दिवस उलटले? किंवा घटनेला एवढे दिवस उलटून सुद्धा तपास त्या गतीने सुरू नाही, असं वाटत असल्यामुळे काही फॅक्ट्स जर मांडले गेले किंवा तुम्ही माध्यमांमध्ये काम करता, तुमच्याकडे किती फॅक्ट्स समोर आले तपास यंत्रणांकडून, की या गोष्टी झाल्या 1, 2, 3, 4, 5 या गोष्टी घडलेल्या आहेत, एवढा तपास झालेला आहे, अशी तुमच्याकडे काही ऑथेंटिक माहिती आहे? आहे? जर तुमच्याकडे माहिती नाही याचा अर्थ 20 दिवस नेमका तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, याविषयी प्रश्नचिन्ह आहे? हो आहेच, पण त्यावरती मग फडणवीसांनी पण उत्तर दिलं, की थोडा वेळ द्यावा. ही स्पेस जर रोहित पवार भरून काढू पाहतात किंवा रोहित पवारांनी हे प्रश्न विचारलेत ना. आता या स्टेजला कसं होतं, आपल्या जेव्हा घरात हॉस्पिटलमध्ये एखादी गोष्ट समजा झाली, दुर्दैवाने एखादी घटना, तुम्ही शंका बोलून दाखवता ना, हे असं नाही, हे असं झालं असेल, हे असं नाही, असं झालं असेल. तुम्ही याला मॅग्निफाय जेव्हा करता, तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विषयी ती गोष्ट असते आणि ती रोहित पवार त्या पद्धतीने मांडतात. त्यांनी प्रश्नच उपस्थित केले. त्यांनी कोणावरही थेट आरोप नाही केलेले. मला या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की महाराष्ट्र सरकारने CIDची चौकशी लावली आणि ती कधी लावली? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीच्या आधी लावली. तो एक वेगळा होता की आपण एक चौकशी लावून दिलेली आहे. DGCA सुद्धा चौकशी करते आहे आणि DGCAच्या चौकशीत तुम्हाला काहीच मिळत नाही आहे किंवा त्यांचा प्राथमिक अहवाल हा फारच जुजबी येतोय आणि त्यांनी सांगितलं की आम्ही 4 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी चौकशीच करू, ती सुरक्षा तपासणीची. रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेमधून जे आरोप आणि शंका उपस्थित केली जाते आहे, ती DGCAवरच केली जाते आहे किंवा त्या VSR, एरो कंपनी किंवा पायलटची जी भूमिका आहे त्यावरती. ह्युमन एरर असेल तर तो का आहे? आणि आता तर रोहित पवार म्हणतायत की पायलटच फिदाईनसारखा वापरला गेला की काय, तो कपूर नावाचा. तुम्हाला हे पटतं सगळं? सर, मी पुन्हा जे म्हणालो सुरुवातीला तेच सांगतो, की या प्रश्नांची जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाहीत ना सर, तोपर्यंत हे शंकेचं धुकं हे असंच राहणार आहे. DGCAचा जो आपण उल्लेख केला सर, आज तुम्ही आणि मी जेव्हा विमानाने प्रवास करतो किंवा तुम्ही सगळेजण विमानाने प्रवास करता, तुम्ही फ्लाइटमध्ये बोर्ड करताना तुम्हाला खात्री आहे का हो? हे विमान एअरवर्दी आहे की नाही? आहे खात्री? भगवान भरोसे चालू आहे सर विमान प्रवास आपला. जगातल्या तिसऱ्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला आणि मला मोबाईलवर नाही कळत, या विमानाचा चेकअप झालाय की नाही झालाय. कारण वस्तुस्थिती ही आहे सर, DGCA वर्षातून एकदा चेक करतं.